काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतात, थेट जाऊयात। हमारे सभी नेता यहाँ पर आए हैं और राज्य में किसान का इशू हो, बेरोजगारों का इशू हो, गरीबों का इशू हो, युवाओं का इशू हो, इस सब विषयों पे यहाँ पे चर्चा की जाए। सर, मराठीमध्ये देखो, हम छत्रपति शिवाजी महाराज का हिंदुत्व को समर्थन करते हैं। कांग्रेस छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को पूरे जोर शोर से महाराष्ट्र में रखेंगे, क्योंकि बीजेपी छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबा साहब आम्बेडकर का बार बार अपमान कर रही है। और जो छत्रपति शिवाजी महाराज का जो हिंदुत्व है, सर्वसमावेशक है, उसी को कांग्रेस पूरी ताकत के साथ ये झूठे और अहरे गहरे का जो हिंदुत्व लोगों को बताया जा रहा है, ये कदापि कांग्रेस सहन नहीं करेंगी। हिंदुत्व की पूरी ताकत छत्रपति शिवाजी महाराज के विचार की धारा में रखेगी। सर, मराठीचा अजेंडा काय असणार आहे आणि ठाण्यामध्ये बैठक का केली? बीजेपी और एनसीपी कई जगह पर अलायंस किया हुआ है, क्या उसकी भी चर्चा होगी? कितना गंभीर है? बस उसी विषय में भी चर्चा होगी। यहाँ पर आज पूरे महाराष्ट्र से हमारे सभी जिले के अध्यक्ष आए, सब प्रदेश कार्यकारिणी के सदस्य हैं, उस पर भी चर्चा होगी। ये गंभीर बाब है। सर, मराठीमध्ये बैठकीचा अजेंडा काय असणार आहे आणि ठाण्यामध्ये बैठक आयोजित करण्यामागचं कारण? ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। आमचे शहरचे अध्यक्ष विक्रम चव्हाण, आमचा गिरीश कोळी, त्याला प्राणघातक हमला झाला, त्याचा साधा गुन्हा दाखल करायला पोलीस तयार नाही। आताच आपण पाहतो की एका शिंदे नावाच्या महिलेवर हमला झाला आणि तिला जीव मारण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यातही पोलीस गुन्हे दाखल करायला तयार नाही। काय तानाशाहाची या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये या पद्धतीची व्यवस्था निर्माण होणं म्हणजे एक गंभीर बाब आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला धक्का देणारी बाब आहे। आणि म्हणून अशा या कठीण वेळेस मुद्दामून ठाण्यामध्ये प्रदेश कार्यकारिणीची बैठक आम्ही ठेवलेली आहे। या ठिकाणी राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबाचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नावर चर्चा केली जाणार आणि काँग्रेस पक्ष आपल्या त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करणार। मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे सर की राम हा आमचा श्रद्धेचा विषय आहे आणि हिंदूला विरोध करणाऱ्यांची दुकानं आता बंद होतील, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। हिंदूचे ठेकेदार स्वतः ते झालेले नाहीत, काही त्याला ठेकेचं प्रमाणपत्र मिळालं नाही, असं कॉन्ट्रॅक्ट कधीही या देशामध्ये निघालेलं नाही। म्हणून स्वतःला हिंदूचा ठेकेदार म्हणणं हे सुद्धा एक प्रकारचं हिंदुत्वाचं सोंग घेणारी लोक। रावणाने सुद्धा भगवे कपडे घालून सीतेला चोरून नेलेलं होतं, त्याच्यामुळे भगवा कपडा प्रत्येकाने घातला म्हणजे प्रत्येकच साधू संत होतात असं कोणी डोक्याला घेतलं नाही पाहिजे। एक दुसरं महत्त्वाचं की कोणत्या रामाचे भक्त ज्या भगवान श्रीरामाचं मंदिर बांधण्यासाठी लोकांच्या घामाचा, मेहनतीचा पैसा श्रद्धेच्या नावाने लुटला, त्याचा हिशोबही तुम्ही द्यायला तयार नाही। त्याचे प्रश्न आम्ही विधानसभेत विचारलेले होते। आपले दुकानं बंद करून टाकली, तर ते भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा करणारे हिंदुत्व की श्रद्धेनं भगवान श्रीरामाची पूजा करणारे हिंदुत्व, या दोघांचा फरक आहे। आणि खरं तर रामराज्याची संकल्पना भगवान श्रीरामाने जी मांडली, गरजू आणि कष्टाळू लोकांसाठी सेवा जो करतो त्यालाच रामराज्य म्हणतात, तीच रामाची पूजा असतं। आता एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बर्बाद झाला आणि एकीकडे जो दिखावा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला रामभक्त म्हणणार आपण, आणि म्हणून अशा नकली रामभक्ताच्या बद्दलचंही जनतेने विचार केलेला आहे। निवडणुकीच्या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल। सावरकर यात्रेला प्रत्युत्तर म्हणून सत्याग्रह यात्रा आहे का? सावरकर यात्रेला प्रत्युत्तर म्हणून सत्याग्रह तुमची यात्रा असणार आहे? बघा, आमचा सत्याग्रह महात्मा गांधीच्या विचाराचा आहे। इंग्रजासारख्या जुलमी आणि बलाढ्य व्यवस्थेलाही सुद्धा आम्ही सत्याग्रही व्यवस्थेनंच गांधींनी त्याला संपवलेलं होतं। आज सत्याग्रह हा सत्याच्या मार्गानेच या देशाचा कारभार चालला पाहिजे, ही भूमिका आमची त्याच्यामधली आहे। आणि आपण पाहिलं असेल की आज अदानीचा प्रश्न, ज्या अदानीने LICचे पैसे लुटलेत, SBIमधून पैसे लुटलेत,
कर्मचाऱ्याच्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे लुटलेत आणि खोटे कागद दाखवून विदेशामध्ये खोट्या कंपन्या दाखवून ते लुटलेले आहेत. 20,000 कोटीचं हे पैसे आणलेत कुठून, हे प्रश्न आमचे नेते राहुल गांधीजी सातत्याने विचारतात आहेत आणि हे सगळ्याचं उत्तर मिळावं आणि जनतेच्या पैशाची जी लूट चाललेली आहे त्याचा हिशोब जनतेला द्यावा. पण चोर के दाढी में तिनका असं जे मन जी आहे, साधं देशाचे प्रधानमंत्री त्या अदानीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, हे सगळ्यात मोठं संशय या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि तो हिशोब आम्ही घेऊ. कारण की काँग्रेस सत्तेत असताना जेव्हा जेव्हा विरोधकांनी खोटे आरोप लावून, हे तर सत्य आहे, अदानीचं प्रकरण हे सत्य आहे, पण त्यावेळेस खोटे आरोप लावून JPCची मागणी केली. काँग्रेस पक्षाने त्या JPCला मान्य केलं आणि JPCच्या माध्यमातून चौकशी झाली. आज नरेंद्र मोदी लोकसभेचं कामकाज स्वतःच्या खासदारांना त्या ठिकाणी भडकवून गोंधळ घालून कामकाज बंद करतं. अदानीच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. राहुल गांधीजी सातत्याने विचारतात आहेत अदानी आणि मोदींचा संबंध काय, त्याचं उत्तर द्यायला तयार नाही आणि हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला उत्तर द्यावं लागेल. कारण की या देशाच्या जनतेने त्यांना मतदान केलेलं आहे. विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी जातं की एक एक पैशाचा हिशोब आणि देशाची सुरक्षितता ही तेवढीच आम्हाला महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही हा प्रश्न विचारणार. ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, 60 वर्षात या देशाला उभं केलं आणि म्हणून काँग्रेसला हे प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत आणि आम्ही ते विचारू. 2024 से पहले बीजेपी ज्वाइन करेंगे, 52 को लेकर दावा है ये. अबे वो मेरा एक कहावत है कि आप कर्नाटक में जाके देखिए, बोल रहा हूँ उनको, कर्नाटक में क्या बीजेपी की हालत है वो थोड़ा जाके देखिए और बाद में ये सवाल महाराष्ट्र में कीजिए. देखो, हम JPC की मांग करेंगे क्योंकि वो पूछने का अधिकार हमारा है. जिस कांग्रेस ने देश को आज़ादी मिला दी, इस देश को 60 साल में महासत्ताक बनाया, जो ही सत्ता वही जो प्रॉपर्टी बना के रखी वही बेच के नरेंद्र मोदी देश चला रहे हैं और आखिरी ये देश के जनता के पैसे जो SBI में रखे थे, जो LIC में रखे थे, कर्मचारी के प्रोविडेंट फंड हो, जो अदानी ने झूठे पेपर्स दिखाकर लूटा है, डाका डाला है, उसका हिसाब पूछने का अधिकार कांग्रेस को है, इस देश के जनता को है और हम JPC के बारे में हम अड़े रहेंगे. जनता के एक एक पैसे का हिसाब नरेंद्र मोदी जी को देना पड़ेगा और नहीं देंगे तो हम इसकी लड़ाई को और तेज करेंगे. देखो, ये चुनाव आयोग ने इसके ऊपर ये करना चाहिए क्योंकि हम जो एफिडेविट देते हैं वो एफिडेविट अगर गलत है तो डिस्क्वालिफिकेशन उसमें है. जब उनके डिग्री के बारे में चर्चा हो रही है तो डिग्री अगर नकली है तो उनका सदस्यत्व रद्द होना चाहिए. EVM का मुद्दा, डिग्री का मुद्दा, JPC का मुद्दा, सावरकर का मुद्दा, NCP की भूमिका लगातार अलग से आ रही है. वो उनका पार्टी अलग है, उनके पार्टी के नेता अलग है. कांग्रेस की भूमिका जनता के साथ है और कांग्रेस ये लड़ाई करती रहेंगी. उनका व्यक्तिगत उनके दल का अगर मत है तो उनका इशू है, वो हमारे को इसमें कोई नहीं. हमने कल ही स्पष्टीकरण दिया है कि अगर उनकी पार्टी का मत वो है तो वो है, तो उसमें हमें क्या दिक्कत है. हम पब्लिक का आवाज़ उठाकर रहेंगे क्योंकि आज हमारे सामने कई इशू है. जनता के पैसे का हिसाब है, महंगाई है, बेरोजगारी है, किसान का इशू है, गरीबों का इशू है. वो तो लड़ाई हम लड़ ही रहे, लेकिन आज जनता के पसीने का पैसा यहाँ लूटा जा रहा है, वो भी हिसाब पूछेंगे और उसका जवाब सरकार को देना पड़ेगा. आपने कहा कि किसान परेशान है, अयोध्या गए और जो भगवा वस्त्र पहने नहीं होता. हमने वही कहा है कि भाई जो